मंडळी नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 6चा हा शेवटचा आठवडा आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये मिड वीक इविक्शन होणार आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. परंतु नॉमिनेटेड सदस्यांपैकी घराबाहेर कोण जाणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. तिकीट टू फिनाले जिंकून तन्वी कोलते ऑलरेडी सेफ आहेत, म्हणजेच काय ते फिनालेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. बाकीचे नॉमिनेटेड सदस्य जे आहेत ते विशाल कोटियन, राकेश बापट, अनुश्री माने, रेवा कौरसी, दीपाली सय्यद आणि जे आहे हे नॉमिनेटेड सदस्य, त्यांच्यापैकी एक सदस्य नक्कीच घराबाहेर आज जाणार आहे, म्हणजेच मिड वीक इविक्शन त्याचं होणार आहे. आता यामध्ये वोटिंग ट्रेंड जर पाहिला तर राकेश बापट हा सर्वात जास्त वोटिंग साठी निवडल्या गेलेला आहे. त्याच्यानंतर जे 2 नंबरला आहे ते अनुश्री माने यांना सुद्धा लागोपाठ वोट पडलेले आहेत. 3 नंबरला विशाल कोटियन यांना सुद्धा त्यांच्या खाली वोट पडलेले आहेत. परंतु शेवटचे 2 जे स्पर्धक आहेत जे रेवा कौरसी आणि दीपाली सय्यद यांना जेमतेम वोट असल्यामुळे या 2 खेळाडूंपैकी एक सदस्याचं मिडवीक इविक्शन होणार आहे हे आपणा सर्वांना नक्कीच जाणीव ऑलरेडी आहे. आता यापैकी 2 पैकी कोण जाऊ शकतं याचा अंदाज जर पाहिला तर रेवा कौरसी वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री झाल्यानंतर काही आठवडे ती चांगली खेळली म्हणून जनतेने तिला वाचवलं. परंतु आता या आठवड्यामध्ये दीपाली सय्यद यांच्यापेक्षा कमी वोट रेवा कौरसीला पडले आहेत की काय, त्यामुळे रेवा कौरसीचे इविक्शन होईल की काय याबाबत नक्कीच लोकांना संशय आहे. आता रेवा कौरसी किंवा दीपाली सय्यद या दोघांपैकी कोण जाईल हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये नक्कीच समजणार आहे. परंतु दीपाली सय्यद या रेवा कौरसीपेक्षा जरा स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे दीपाली सय्यद आणि रेवा कौरसी यांच्यामध्ये जर कंपेअर केलं तर रेवा कौरसी या घराबाहेर जाऊ शकतात. धन्यवाद.